मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, कीर्ती करोनी मरावे, जन्म जाऊ नये वाया, मानवाची उत्तम काया, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म जाऊ नये वाया, मानवाची उत्तम काया, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, महायोगपीठे तटे भीमरत्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन। हे दुसरे चरण संताची आय, दुसरे चरण संताची आय, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आय, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, दास तुका, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, ज्ञानशं ज्ञानमूर्तिं च, साक्ष प्रेम स्वरूपिणीं, नामदेहं च दया नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासी, तुकाराम महाराष्ट्र भक्ताराज चतुष्टक, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो,
मी तुकया देवा यावरी न करावा अभेरू विठ्ठल 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 सेवेकरता निवडलेला अभंग हा नामदेव रायांचा आहे. तर नामदेव राय या अभंगातून सांगतात की मरणादी सावध भावे कीर्ती करोनी मरावे. आपल्याला एक ना एक दिवस मरायचं आहे, पण मरणाच्या आधी काय व्हा तर सावध व्हा. आणि कसे मरा तर कीर्ती करून मरा. जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया. हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर चांगले कर्म करा, चांगले कार्य करा, देवाचं भजन करा. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा होणे उत्तम. शेवटी नामदेव महाराज म्हणतात या सर्व जन्मांमध्ये एकच देह आणि एकच जन्म श्रेष्ठ आहे, तो म्हणजे मनुष्य जन्म. या मनुष्य जन्माला आलात ना तर इथे येऊन काय करा तर देवाचं भजन करा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती ठकुबाई रखमा खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण आप्तेष्ट नातेवाईक भाऊबंद सगळे सोयरे परिपावने मंडळी या आजींना भावपूर्ण आदरांजली देण्यासाठी, भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण इथे जमलेले आहात. तर यांच्या पश्चात जो काही यांचा कुटुंब परिवार असेल, या खेमनर परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, जो काही दुःखाचा आघात कोसळलेला आहे, त्यातून परमेश्वरानं त्यांना सावरण्याची शक्ती देवो एवढीच परमेश्वर पांडुरंगाचरणी प्रार्थना करते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही सर्वजण भयंकर अशा कलियुगात जन्माला आलो. नामदेव महाराज म्हणतात या सर्व जन्मांमध्ये एकच जन्म श्रेष्ठ आहे, तो म्हणजे मनुष्य जन्म. आणि तो मनुष्य जन्म तुम्हा आम्हा सर्वांना मिळालाय. तर या मनुष्य जन्माला आलात ना तर देवाचं भजन करा. इतकं सुंदर आयुष्य आपल्याला मिळालंय ना तर काय करा, देवाचं भजन करा. आणि या जन्मात येऊन तुम्ही जर देवाचं भजन केलं नाही तर आपला जन्म काय जाईल तर वाया जाईल. तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगते तुमसी बजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. या जन्मात आलात ना तर काय करा, देवाचं भजन करा, आई बापाची सेवा करा. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर आपला जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. तर आज श्राद्ध कोणाचं आहे तर आईचं आहे. तर आई म्हणजे काय, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि वेदनेनंतरची पहिली आरोळी तिला जीवनामध्ये आई म्हणतात. तर आई म्हणजे काय, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. या जन्मात आला ना तर आई बापाची सेवा करा. संपत्तीच्या मागे धावता धावता आपली खरी संपत्ती आपले आई वडील आहेत हे कधी विसरू नका. जीवनामध्ये त्या आई बापाची सेवा करा. ज्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आहे ना तो जगातला सगळ्यात आजचा श्रीमंत माणूस आहे. म्हणून जीवनामध्ये त्या आईची त्या बापाची सेवा करा. आज जरा वाटलं विचार करून पहावा, आपल्या आईनं आपल्यासाठी काय केलं याचा जरा आढावा घ्यावा. आपण लवकर उठलोय
आणि आई दुपारी, असं कधी झालंय? बरं आई जेवायच्या आधी आपण त्या आईचं ताट कधी वाढलंय? बरं आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण आईला काही आणतो? बरं ती बिचारी आई आपल्याकडे काही मागतही नाही, तिचं फक्त एवढंच म्हणणं असतं की माझ्या बाळाचं कधी वाईट घडणार नाही. म्हणून जीवनामध्ये त्या आईची, त्या बापाची सेवा करा. जीवनामध्ये सगळ्याला कमी समजा, पण आपल्या आई वडिलांना कधी समजू नका. जीवनामध्ये सगळ्याला कमी समजायचं, पण आपल्या आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. आपल्या आईच्या पदराची उपकार कधी कमी समजायचे नाही. आपल्या जीवनामध्ये जर सर्वात काही मोठं असेल तर तो म्हणजे आईचा पदर आहे. म्हणून त्या जीवनामध्ये आई बापाची सेवा करा. बघा, जेव्हा एखादी मुलगी प्रेग्नेंट असते तेव्हा तिच्या पोटातला गर्भ चेक केला जातो, मुलगा आहे की मुलगी. पण आजच्या या काळामध्ये, आजच्या या जनरेशनमध्ये सर्वांना काय पाहिजे तर वंशाला दिवा पाहिजे. या वंशाच्या दिव्यामुळे आमच्या मुलींचं प्रमाण आज काय झालं तर कमी झालं. म्हणून त्या मुलीच्या पोटातला गर्भ चेक करायचा होता, म्हणून त्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं. तिच्या पोटातही काय होतं तर मुलगीच होती. कुटुंबाला दुःख झालं, घरच्यांना दुःख झालं. ते घरचे म्हटले मुलगीच आहे, मुलगीच आहे, ही मुलगी जन्माला घालू नका. पण त्या गर्भातल्या मुलीचं तुम्ही कधी विचार केला आहे का? त्या गर्भातल्या मुलीला काय वाटत असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तेव्हा ती गर्भातली मुलगी आपल्या आईला सांगत असते, सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईल ग जेव्हा राजाची गराणी, होईल ग जेव्हा राजाची गराणी, मारीन भरारी पाखरी होऊनी, दूर दूर गेल्यावर आई रडणार, दूर दूर गेल्यावर बाबा रडणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. तेव्हा ती गर्भातली मुलगी आपल्या आईला सांगत असते, अगं आई, मला पण जन्माला यायचंय, मला हे जग बघायचं, पण ते कुटुंबाला मान्य नसतं. ते कुटुंब म्हणतात मुलगी जन्माला घालू नका. पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक मुलगी जन्माला आली पाहिजे, कारण आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी बनेल, आणि उद्याची आई संस्कारी बनली तर सगळं कुटुंब संस्कारी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून जीवनामध्ये आपल्याला एक तरी मुलगी हवी, कारण लेक काय असते, लेक माहेराच सोन, लेक सौख्याचं क्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदन, लेक रंगाचं शिंपण, लेक गंध हळवा मन. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक लेक जन्माला घाला, एक लेक पाहिजे आपल्याला. म्हणून जीवनामध्ये आई बापाची सेवा करा. हा जन्म मिळालाय ना, हा जन्म मिळालाय, या जन्मामध्ये आई वडिलांची सेवा करा.
देवाचं भजन करा आणि आता तरी काय व्हा तर जाग व्हा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. थोर निजला नाडोनी भागा, थोर निजला नाडोनी भागा, थोर निजला नाडोनी भागा. आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. उठा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवी माता, चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवी माता, चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणून जीवनामध्ये आलात ना तर काय व्हा जाग व्हा, देवाचं भजन करा, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केल्यावर काय मिळतं तर आई वडिलांची सेवा केल्यावर आपल्याला साक्षात देवही भेटायला येतो. आमचे भक्त पुंडलिक, आमचे भक्त पुंडलिक आई बापाच्या गळ्याला दोरी व बायकोला खांद्यावर घेऊन कुठे निघाले होते तर काशी यात्रेला निघाले होते. पुंडलिक काशी यात्रेला जाता जाता पंढरपुरामध्ये थांबले व तिथे त्यांची काय तुटली, चप्पल तुटली. तर ते चप्पल शिवण्याकरता रोहिदास महाराजांकडे गेले, पण तिथे चप्पल शिवण्याकरिता फार गर्दी होती. रोहिदास महाराजांनी सांगितलं, जो कोणी चप्पल शिवण्याकरिता रांगेत उभा राहणार नाही त्याची मी चप्पल शिवणार नाही. म्हणून भक्त पुंडलिकही रांगेत उभे राहिले. रांगेत उभे राहिल्यानंतर काय झालं तर रोहिदास महाराजांनी पुंडलिकाची चप्पल हातात घेतली. पुंडलिकाची चप्पल हातात घेतल्यावर भक्त पुंडलिकाची नजर कुठे गेली तर रोहिदास महाराजांच्या शेंडीकडे गेली. तेव्हा भक्त पुंडलिक म्हणतात, रोहिदास महाराज तुमच्या शेंडीला ही कशाची दोरी बांधली आहे. तेव्हा रोहिदास महाराज म्हणतात, अरे पुंडलिका, मला माझ्या आई वडिलांची सेवा करायला मिळत नाही. हा माझा पोटा पाण्याचा व्यवसाय आहे. हा जर व्यवसाय मी नाही केला तर मी माझं पोट भरू शकत नाही आणि या व्यवसायामुळे मला माझ्या आई वडिलांची सेवा करायला मिळत नाही. म्हणून इथे शेजारीच माझी झोपडी आहे, त्या झोपडीत पाळणं आहे, त्या पाळण्यात माझे आई वडील झोपलेले आहेत आणि त्या पाळण्याची दोरी माझ्या शेंडीला बांधलेली आहे. मी जेव्हा चप्पल शिवण्याकरिता जातो तेव्हा माझे हात हलतात. माझे हात हलल्यावर माझं पूर्ण शरीर हलतं. माझं पूर्ण शरीर हलल्यावर माझ्या डोक्याची शेंडी हलते. माझ्या डोक्याची शेंडी हलल्यावर दोरी हलते. दोरी हलल्यावर पाळणा हलतो आणि पाळणा हलल्यावर माझ्या आई वडिलांना काय मिळतो तर झोका मिळतो. तेव्हा भक्त पुंडलिकाचे डोळे उघडले. भक्त पुंडलिकाने विचार केला, अरे या रोहिदास महाराजांना आपल्या आई वडिलांची सेवा करायला वेळ सुद्धा मिळत नाही, तरी हे कशी तरी त्यांच्या आई वडिलांची सेवा करतायत. आणि मला माझ्या आई वडिलांची सेवा करायला वेळ आहे तरी मी काय करतोय, माझ्या आई बापाच्या गळ्याला दोरी व बायकोला खांद्यावर घेऊन वारी करतोय. तेव्हा भक्त पुंडलिकाचे डोळे उघडले. तेव्हापासून आमच्या भक्त पुंडलिकाने इतकी आई वडिलांची सेवा केली, इतकी आई वडिलांची सेवा केली की त्याचं कर्ज कोणावर झालं तर आमच्या देवावर, आमच्या पांडुरंगावर झालं. तेव्हा पांडुरंग भक्त पुंडलिकाला भेट देण्याकरिता आले. तेव्हाही भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवाच करत होते. तेव्हा देव म्हणाले, अरे पुंडलिका, तू इतकी आई वडिलांची सेवा केलीस, इतकी आई वडिलांची सेवा केलीस, त्या सेवेचं ऋण, त्या सेवेचं कर्ज कोणावर झालंय तर माझ्यावर झालंय. म्हणून मी तुला भेट देण्याकरिता आलोय. तेव्हा भक्त पुंडलिक म्हणतात, देवा, आता मी माझ्या आई वडिलांची सेवा करण्यात काय आहे व्यस्त आहे, आपण नंतर बोलूया. तेव्हा देव म्हणतात, ठीक आहे पुंडलिका, पण तोपर्यंत मी उभा तरी कुठे राहू. तेव्हा पुंडलिका जवळ एक वीट होती. ती वीट पुंडलिकाने हातात घेतली व देवाच्या दिशेने भिरकावली व देवाला सांगितलं, देवा, जोपर्यंत मी आई वडिलांची सेवा करतोय ना तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा. म्हणून
आजपर्यंत 28 युग झाले माझा देव कुठे उभा आहे तर विटेवर उभा आहे. विटेवरी उभा देव करकटेवर, विटेवरी उभा देव करकटेवर, तुळसी माळ गळा कासे पीतांबर, सावळेत रूप डोळ पाहू लागल, विठ्ठलाच्या नावाचं याड लागल, सावळेत रूप डोळ पाहू लागल, विठ्ठलाच्या नावाचं याड लागल. म्हणून आजपर्यंत 28 युग झाली तरी माझा देव कुठे उभा आहे तर विटेवर उभा आहे. म्हणून त्या देवाचं भजन करा. मरणाच्या आधी काय व्हा तर सावध व्हा. पण मरणाच्या आधी सावध व्हा म्हणजे नेमकं काय करा. सर्वात आधी बघा, आपण सर्व मरते आहोत आणि आपल्याला मृत्यू अटळ आहे ही जाणीव बाळगणं महत्वाचं आहे. म्हणून मरणाच्या आधी काय करा तर समाजासाठी चांगले कार्य करा. समाजासाठी चांगले कार्य करा. सप्त्यामध्ये देणगी द्या म्हणजे काय करा तर चांगले कार्य करा. देवाचं भजन करा. आई वडिलांची सेवा करा आणि मरणाच्या आधी काय व्हा तर सावध व्हा. हे महाराज बघाच्या पहिल्या चरणात मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, सावध व्हा. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. मरणाच्या आधी सावध व्हा. आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडिलांची सेवा केल्यानं काय होतं तर आपल्याला देवही भेटायला येतात. आमच्या भक्त पुंडलिकाने आई वडिलांची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की त्यांना साक्षात कोण भेटायला आले तर देव भेटायला आले. देव म्हणजे आपल्या तो जगाचा बाप आहे की ज्याच्या सत्तेने हे जग चालतं. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवळे. म्हणून त्या जगाच्या बापाचं भजन करा. पण त्या पांडुरंगाला, त्या देवाला वेळोवेळी साथ देणारी, पावलोपावली साथ देणारी आपल्या जगाची आई कोण आहे तर रुक्मिणी आहे. तू सकलांची आई, 7 जन्मांची पुण्याई, घेई पदरात आम्हावरी छायाधर बाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान. घेई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई रखुमाई रखुमाई
देणारी, पावली साथ देणारी आपल्या जगाची आई कोण आहे तर रुक्मिणी आहे. म्हणून त्या पांडुरंगाचं, त्या रुक्मिणीचं, आपल्या देवाचं भजन करा, आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये फार सक्सेस व्हा, पण जीवनामध्ये कधीच कोणाची कॉपी करू नका, कारण कॉपी केल्याने काही सिद्ध होत नाही. बघा, जाता जाता एक तुम्हाला दृष्टांत सांगून जाईल. राम आणि श्याम हे दोघे जिवलग मित्र होते. त्यातला राम होता तो खूप हुशार होता व त्यातला जो श्याम होता तो खूप मठ्ठ होता. परीक्षेमध्येही रामचा आर आणि श्यामचा यश ते दोघेही मागे पुढे बसायला होते. पण त्या श्यामने आयुष्यभर रामची काय केली तर कॉपी केली. जेव्हा राम अभ्यासाला बसायचा तेव्हाच श्याम अभ्यासाला बसायचा. जेव्हा राम अभ्यासाचं ठेवून द्यायचा तेव्हाच श्यामही अभ्यासाचं ठेवून द्यायचा. असं 12वी पर्यंत, नवे तर जॉब लागेपर्यंत श्यामने रामची काय केली तर कॉपीच केली. आता राम आणि श्यामला दोघांनाही इंटरव्ह्यूचा कॉल आला. दोघेही इंटरव्ह्यूला गेले. तेव्हा श्याम म्हणाला, अरे राम, तुझ्यामुळे आज मी ह्या स्टेजला पोचलो आहे, तुझ्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. आयुष्यभर तुझी कॉपी केली आणि आता जर मी आतमध्ये गेलो, या साहेबांनी मला जर एखादा प्रश्न विचारला तर मी त्याचं काय उत्तर देऊ. तेव्हा राम म्हणतो, अरे श्याम, आता काळजी नको करू, तुझ्या आधी माझा नंबर आहे. मी आधी आतमध्ये जातो, ते साहेब जे जे मला प्रश्न विचारतील त्याचे उत्तर मी सगळे तुला सांगतो, तू ती पाठ कर व त्या साहेबांना दे. आता राम हुशार होता. रामचा नंबर आला. रामला आतमध्ये बोलावलं. साहेब म्हणतात, अरे बाळा, खुर्चीवर बस. तेव्हा राम खुर्चीवर बसला. साहेबांनी प्रश्न विचारला की सांग बाळा, त्या काळचे भारताचे पहिले पंतप्रधान कोण. तेव्हा राम हुशार होता. रामने उत्तर दिलं, त्या काळचे भारताचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. तेव्हा साहेब म्हणाले, वा बाळा, खूप सुंदर उत्तर दिलं. तेव्हा साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला की सांग बाळा, आपला भारत स्वातंत्र्य कधी झाला. तेव्हा तो राम म्हणाला, 1942 पासून प्रयत्न चालू होते, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. साहेबांनी तिसरा प्रश्न विचारला की बाळा, पृथ्वी गोल आहे का. तेव्हा राम हुशार होता. रामने लगेच उत्तर दिलं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणे, ते काही अजून सिद्ध झालं नाही. तेव्हा साहेब म्हणाले, राम बाळा, तू पास झालास, तुला नोकरी लागली. रामला आनंद झाला. राम बाहेर आला. श्यामने विचारलं, अरे राम, आता मी काय करू. तेव्हा राम म्हणाला, अरे श्याम, ऐक, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अटल बिहारी वाजपेयी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 1942 पासून प्रयत्न चालू होते, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, ते काही अजून सिद्ध झालं नाही. श्याम त्या केबिन मध्ये जाईपर्यंत मनातले मनात हेच उत्तर म्हणत होता. साहेबांनी बघितलं, श्यामला खूप घाम आलेला होता. साहेबांनी बघितलं, हा खूप गोंधळलेला दिसतोय, हा खूप घाबरलेला दिसतोय, याला आपण आधी सोपा प्रश्न विचारूया. साहेबांना विचारलं, अरे बाळा, सांग तुझं नाव काय. तेव्हा श्याम गोंधळलेला होता. श्यामने सांगितलं, माझं नाव अटल बिहारी वाजपेयी. तेव्हा साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला. साहेब म्हणाले, अरे याचा काहीतरी गोंधळ उडालेला दिसतोय, जाऊ दे, याला आणखी एक सूट देऊया, आणखी एक चान्स देऊया. तेव्हा साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला की सांग बाळा, तुझा जन्मदिवस काय, तुझा जन्म कधी झाला. तेव्हा श्यामने उत्तर दिलं, 1942 पासून प्रयत्न चालू होते व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. साहेबांना राग आला. साहेब म्हणाले, अरे तू मूर्ख आहेस का, तू बावळट आहेस का, तू माझ्या टिंगल्या करतो, तू माझ्या मस्करी करतो. तेव्हा साहेबांना राग आला. साहेब म्हणाले, तू मूर्ख आहेस का, तू बावळट आहेस का. तेव्हा श्यामने उत्तर दिलं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणे, ते काही अजून सिद्ध झालं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये काय व्हा तर सावध व्हा. कधीच कोणाची कॉपी करू नका, कधी कोणाची कॉपी करू नका. आई वडिलांची काय करा, सेवा करा. म्हणून तुम्हाला सांगते, आई वडिलांची सेवा करा, देवाचं भजन करा. आपल्या प्रत्येक माणसाला 100 वर्षाचं आयुष्य दिलं आहे. या 100 वर्षामध्ये काय करा, देवाचं भजन करा. पण प्रत्येक माणसाला 100 वर्षाचं आयुष्य मिळतं असं नाही. म्हणून जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत काय करा, देवाचं भजन करा, संतांची संगत करा आणि काय व्हा तर सावध व्हा. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान
वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. आपण 10 वर्षाचे झाल्यावर आपलं 10 वर्षाचं वय कसं असतं तर बालपणाचं असतं. आपलं 20 वर्षाचं वय कसं असतं तर तरुणाईचं असतं. 10 आणि 20 आपले 20 वर्ष वाया गेले. आता 20 मध्ये अजून 10 मिळवा किती झाले. 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमारती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. आपण 30 वर्षाचे झाल्यावर आपल्या मागे काय लागतो तर प्रपंच पाठीमागे लागतो संसार पाठीमागे लागतो. म्हणून आपले 30 वर्ष काय जातात वाया जातात. म्हणून आता तरी काय व्हा तर सावध व्हा. आता 30 मध्ये अजून 10 मिळवा किती झाले. 40 वर्ष झाली डोळा 40 आली 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्याचं भुरळ पडली डोळ्याचं भुरळ पडली कैसी दूर न जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. आता आपण 40 वर्षाचे झाल्यावर आपल्याला दृष्टी कमी पडते. म्हणजेच आपल्याला डोळ्याने दिसायला कमी पडतं. आपल्याला जवळचंही दिसत नाही आणि लांबचंही दिसत नाही. आपले 40 वर्ष गेले वाया. आता तरी काय व्हा तर सावध व्हा. पण 40 मध्ये अजून 10 मिळवा किती झाले. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती त्यासी माता रामनती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. आपण जेव्हा 50 वर्षाचे होतो तेव्हा आपले दात काय लागतात तर हलायला लागतात. दात हलायला लागल्यावर आपले केसाचे आपल्या डोक्याचे काळे केस हळूहळू काय होतात तर पांढरे होतात. म्हणून 50 वर्ष गेलं वाया. आता तरी काय व्हा तर सावध व्हा. पण 50 मध्ये अजून 10 मिळवा किती झाले. 60ची बुद्धी नाठी मग हात येईल काठी 60ची बुद्धी नाठी मग हात येईल काठी वस वस लागे पाठी वस वस लागे पाठी त्या सिंहासाती करटी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. आपण 60 वर्षाचे झाल्यावर आपल्या हातात काय येते तर काठी येते. आपल्याला सगळे वसवास करतात व लहान लहान मुलं आपल्याला काय करतात तर आपल्यावर हसू लागतात. म्हणून 60 वर्ष गेले वाया. आता 60 मध्ये अजून 10 मिळवा किती झाले. 17ची झाली रचना बसल्याने उठवेना 17ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदा
वदा नारायण. आपण 70 वर्षाचे झाल्यावर आपण बसल्यावर आपल्याला लवकर उठता येत नाही आणि उठल्यावर आपल्याला लवकर चालता येत नाही. आपले 70 वर्ष गेले वाया. म्हणून आता तरी काय करा तर सावध व्हा, देवाचं भजन करा. आता 70 मुदे अजून 10 मिळवा. किती झाले? 80 20 4 मिळून 80. मग तो झाला अपयशी. 20 4 मिळून 80. मग तो झाला अपयशी. पाण्याविन मतली जायची, पाण्याविन मतली जायची. जीव होतो का वीसी. सावध सावधान वाजे वदा नारायण. सावध सावधान वाजे वदा नारायण. आपण 80 वर्षाचे झाल्यावर आपला जीव कसा होतो तर पाण्यातल्या माशासारखा होतो. पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आपला जीव कसा होतो तर पाण्यातल्या माशासारखा होतो. म्हणून आपले 80 वर्ष गेले वाया. आता 80 मध्ये अजून 10 मिळवा. किती झाले? बघ वर्ष झाली 90. बोलवे ना एक शब्द. बघ वर्ष झाली 90. बोलवे ना एक शब्द. स्त्री पुरुष म्हणे प्रसिद्ध, स्त्री पुरुष म्हणे प्रसिद्ध. आता सोडा संबंध. सावध सावधान वाजे वदा नारायण. सावध सावधान वाजे वदा नारायण. आपण 90 वर्षाचे झाल्यावर आपल्याला नीट धड तोंडाने चांगलं सुद्धा बोलता येत नाही. म्हणजे आपल्याला तोंडाने बोलताच येत नाही तरी आपण देवाचं भजन करायला तयार नाही. म्हणून आता तरी काय व्हा तर सावध व्हा. आता 90 मध्ये अजून 10 ऍड करा. किती झाले? एक शतक पूर्ण झाला. आला तैसा वाया गेला. एक शतक पूर्ण झाला. आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, रामदास स्वामी म्हणे. योगी सावध झाला. सावध सावधान वाजे वदा नारायण. सावध सावधान वाजे वदा नारायण. आता 1 शतक म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली तरी आपण सावध झालो नाही, देवाचं भजन केलं नाही. म्हणून जीवनामध्ये काय व्हा तर सावध व्हा, देवाचं भजन करा. आणि आपला जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर काय करा, देवाचं भजन करा. जन्म जाऊ नये वाया, 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 जन्म जाऊ नये वाया. मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया. जन्म जाऊ नये वाया, जन्म जाऊ नये वाया, जन्म जाऊ नये वाया, जन्म जाऊ नये वाया. जन्म जाऊ नये वाया, जन्म जाऊ नये वाया, जन्म जाऊ नये वाया, जन्म जाऊ नये वाया.
जन्म जाऊ नये वाया आणि मानवाची उत्तम काया. हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन करा, संतांची संगत करा. पण आज लोक कुठल्याही देवाचं भजन करायला लागले. बघा, जाता जाता मी एक तुम्हाला दृष्टांत सांगून जाईल. एक पुजारी ब्राह्मण सकाळी सकाळी सगळे देव देवाऱ्यात ठेवून त्यांची काय करत होता तर पूजा करत होता. तेव्हा तेवढ्यात त्याचा एक मित्र आला. तो म्हणतो, का रे तू एवढ्या सगळ्या देवांची पूजा का करतोस? तेव्हा तो म्हणतो, मग कुठल्या देवाची पूजा करायची? तेव्हा हा म्हणतो, या सर्व देवांमध्ये एकच देव श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजे गणपती. यांनी सगळ्या देवांना खाली घेतलं, गणपतीला अंघोळ घातली आणि गणपतीला कुठे ठेवलं? देवारात ठेवलं. आता गणपतीला काय आवडतात? मोदक आवडतात, म्हणून त्याच्या बायकोने मोदक केले. याने नैवेद्य म्हणून मोदक कुठे ठेवला? गणपतीच्या समोर ठेवला व आरती म्हणण्यासाठी काय झाकले? डोळे झाकले. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. याने आरती म्हणण्यासाठी डोळे झाकले. आता तेवढ्यात आला उंदीर. आता तुम्ही मला सांगा, उंदराने जर मोदकाला बघितल्यावर उंदीर काय शांत बसणार आहे का? उंदराने जी उडी मारली डायरेक्ट मोदकावर. हा म्हणतो, अरे देवा, हा काय गणपती देवश्रेष्ठ, त्यापेक्षा आपला उंदीरच देवश्रेष्ठ. याने गणपतीला खाली घेतलं, उंदराला अंघोळ घातली, उंदराला देवारात ठेवलं व उंदराची काय म्हणू लागला तर आरती म्हणू लागला. जय देव जय देव जय उंदीर मामा, गणपतीचा मोदक तुम्हीच खावा. जय देव जय देव. आता तेवढ्यात बोका आला. आता तुम्ही मला सांगा, बोक्याने उंदराला बघितल्यावर बोका काय शांत बसणार आहे का? बोक्याने जी उडी मारली डायरेक्ट उंदरावर. हा म्हणतो, अरे देवा, हा काय उंदीर देवश्रेष्ठ, त्यापेक्षा आपला बोकाच देवश्रेष्ठ. याने उंदराला खाली घेतलं, बोक्याला अंघोळ घातली, बोक्याला देवाऱ्यात ठेवलं व बोक्याची काय म्हणू लागला? आरती म्हणू लागला. आता मला काय बोक्याची आरती येत नाही. तुम्हाला जर एखाद्याला येत असेल तर तुम्ही उभं राहून म्हणा, मला काय बोक्याची आरती येत नाही. आता तिकडून एक कुत्रा आला. आता तुम्ही मला सांगा, कुत्र्याने बोक्याला बघितल्यावर कुत्रा काय शांत बसणार आहे का? कुत्र्याने जी उडी मारली डायरेक्ट बोक्यावर. हा म्हणतो, अरे देवा, हा काय बोका देवश्रेष्ठ, त्यापेक्षा आपला कुत्राच देवश्रेष्ठ. याने बोक्याला खाली घेतलं, कुत्र्याला अंघोळ घातली, कुत्र्याला देवारात ठेवलं व कुत्र्यासाठी नैवेद्य म्हणून त्याच्या बायकोने गरम गरम काय केल्या? पुरणपोळ्या केल्या व पहिलीच पुरणपोळी तव्यावरून टोपल्यात पडली व हे कोणी बघितलं? कुत्र्याने बघितलं. आता कुत्र्याने पुरणपोळी बघितल्यावर कुत्रा काय शांत बसणार आहे का? कुत्र्याने जी उडी मारली डायरेक्ट पुरणपोळीच्या टोपल्यावर. याच्या बायकोला राग आला, ही संतापली. याने चुलीतलं विस्तव घेतलं व कुणाला फेकून मारलं? कुत्र्याला फेकून मारलं. हा म्हणतो, अरे देवा, हा काय कुत्रा देवश्रेष्ठ, त्यापेक्षा आपली बायकोच देवश्रेष्ठ. याने बायकोला अंघोळ घातली, बायकोला देवारात ठेवलं व बायकोची काय म्हणू लागला? आरती म्हणू लागला. जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील तेच मी ऐको. जय देव जय देव. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच की लोक आज खऱ्या देवाचं भजन करत नाही, खऱ्या देवाची सेवा करत नाही. लोक आज कुठल्याही देवाची सेवा करायला लागले. म्हणून काय करा, जीवनामध्ये संगत संतांची करा, भजन देवाचं करा व मुलं कशी जन्माला घाला तर आमच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई यांसारखी मीपणाची निवृत्ती व्हावी. म्हणून पहिले निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. म्हणून दुसरे ज्ञानेश्वर. एकदा की ज्ञान मिळालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो. म्हणून तिसरे सोपान काका. आणि जीवनाचा मार्ग सोपा झाल्यावर आत्म्याला मुक्ती मिळते. म्हणून मुक्ताबाई. म्हणून मुलं कशी जन्माला घाला तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई यांसारखी. पण तुमच्या आमच्या पोटी चांगली मुलं जन्माला येत नाही. याला कारण एकच आहे, आपल्या महिला मंडळांना डोहाळे कधी चांगले लागत नाही. एकदा की आमच्या महिला मंडळांना 7वा-8वा महिना सुरू झाला की महिला मंडळांना काय लागतात? डोहाळे लागतात. कोणाला माती खावीशी वाटते, कोणाला चिंचा खाव्याशा वाटतात, कोणाला बोरं खावीशी वाटतात, कोणाला वावरातली काळी ढेकळं खावीशी वाटतात, कोणाला मिसरी लावावीशी वाटते. एखादं जर शहरातलं जर हायफाय कपल असेल तर त्याला वाटतं जोडीनं जाऊया आणि पिक्चर पाहून येऊया. आता तुम्ही मला सांगा,
डोहाळे जर पिक्चर पाहायचे लागले तर मुलं कशी जन्माला येणार? पिक्चर सारखे हिरोच होणार ना. म्हणून मुलं कशी जन्माला घाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. का येणार नाही तुमच्या पोटी चांगली मुलं जन्माला? रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा स्पर्श राहू द्या तुमच्या हाताच्या बोटाला. आणि आळंदीचे ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. म्हणून जीवनामध्ये चांगली मुलं जन्माला घाला. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरी लिहिते व वयाच्या 16व्या वर्षी तुमचे आमचे पोरं काय करतात? वरात डीजे आणि गाणं ठरलेलं. 16व्या वरीस धोक्याचं ग 16व्या वरीस धोक्याचं 16व्या वरीस धोक्याचं ग 16व्या वरीस धोक्याचं. पण हे वर्ष धोक्याचं आहे का मोक्याचं आहे? तर मोक्याचं आहे. कारण का तर या वयात माझ्या माऊलीनं काय लिहिली तर ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून मुलं कशी जन्माला घाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो, आपण या भारतात जन्माला आलो. आपल्याला अभिमान पाहिजे की आपण या भारत देशात जन्माला आलो. कारण कुठल्याच देशाला माता म्हटलं जात नाही, फक्त आपल्याच देशाला काय म्हटलं जातं तर माता म्हटलं जातं. आपलं भाग्य आहे आपण या भारत देशात जन्माला आलो. पण आपलं अहोभाग्य आहे आपण या महाराष्ट्रात या भारत देशामधूनही कुठे जन्माला आलो? या महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्र म्हणजे काय? अरे माणसाने माणूस जोडून स्वतःचे जीवन बनवा घष्ट आणि पुष्ट. नामदेवरायांच्या ताटातलं खाल्लं जगाच्या बापाने उष्ट. स्वराज्याची निर्मिती करताना शिवाजी महाराजांना कितीतरी सोसावे लागले कष्ट. आयुष्यामध्ये तुकोबाराय गुरुसारखी सेवा घडली उत्कृष्ट. सप्तामध्ये पंगत देताना लागत नाही जातपात आणि कष्ट. कारण या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. म्हणून जीवनामध्ये पवित्र ते गुण पावन तो देश जतारीचे दास जन्म घेती जतारीचे दास जन्म घेती. ते गुण पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती जतारीचे दास जन्म घेती. म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण या भारत देशात जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून मुलं कशी घडवा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. एकदा तुम्ही शिवाजी नाव हे उलट करून बघितलंय का? जीवाशी नाव तयार होतं. अरे जो स्वतः आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला त्याचं नाव काय आहे तर शिवाजी आहे. शिवाजी महाराज जन्माला कधी आले? सूर्य अस्ताला गेला, सायंकाळ झाली. सूर्य अस्ताची अनेक किरणे शिवनेरीत आली. सूर्य अस्ताला गेला, सायंकाळ झाली. सूर्य अस्ताची अनेक किरणे शिवनेरीत आली. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला आणि याच तर दिवसाला शिवबाळ जन्माला आला. म्हणून मुलं कशी घडवा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. जाता जाता आपण शिवाजी महाराजांचा एक पोवाडा गाऊया. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. गिरशिखरी कीर्तापरी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा गडतंधार युगायुगाचा गडतंधार. यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार. मराठा मरदा होऊन खुरदा मराठा मरदा होऊन खुरदा. छाटल्या शत्रूच्या भुजा छाटल्या शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 उगवला तारा तिमिर हरा गरजा
कशी घडवा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. आणि भजन कोणाचं करा तर देवाचं करा. विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आई बाप्पाची सेवा करा, देवाचं भजन करा. मुलं कशी जन्माला घाला तर आमच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई यांसारखी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. आणि मुली कशा जन्माला घाला, झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती महान. पुत्र पाठीला ढाल छातीला हाताला तलवार, स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार. म्हणून मुली कशा जन्माला घाला तर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या. आणि मुलं कशी जन्माला घाला तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, आमच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई यांसारखी व आमच्या बाळूमामांसारखी मुलं जन्माला घाला. बाळूमामा वैद 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 हो, त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद. रुद्राचा अवतार थोर यो, राहतो या दमापुरा. उतळून भंडारा हा, त्यानं गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा, रेशमी फेटा,
म्हणून मुलं कशी जन्माला घाला तर आमच्या श्री संत बाळूमामांसारखी. म्हणून देवाचं भजन करा. देवाने आपल्याला सुंदर असा मनुष्य जन्म दिलाय तर त्याचं काय करा, सार्थक करा. देवाचं भजन करा. आणि एवढं सुंदर असं शरीर दिलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोलण्याची कला फार उत्कृष्ट दिली. बघा, दोघं नवरा बायको एका कीर्तनाला गेलेले होते. ते कीर्तन संपलं व ते दोघं नवरा बायको घरी आले. तेव्हा ती बायको त्या नवऱ्याला म्हणते, अहो त्या ताईंनी किती गोड कीर्तन केलं, किती सुंदर कीर्तन केलं, पण त्या ताईंनी नेमकी अभंग कोणता घेतला होता. तेव्हा तो नवरा म्हणतो, काय माहीत असेल कुठल्या तरी संताचा. तेव्हा ती बायको म्हणते, तुम्ही पुरुष एका कानाने ऐकता आणि दुसऱ्या कानाने काय करता तर सोडून देता. तेव्हा तो पुरुष म्हणतो, अगं बाई, आमच्या पुरुष मंडळींचं तरी बरं आहे, अगं आमच्या पुरुष मंडळींचं तरी बरं आहे. तेव्हा ती बायको म्हणते, का हो तुम्ही असं का म्हणता, तुमच्या पुरुष मंडळींचं काय बरं आहे. तेव्हा ते पुरुष मंडळी म्हणतात, अगं बाई, आम्ही एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, पण तुम्ही बायका काय करता, तुम्ही दोन्ही कानाने ऐकता आणि तोंडाने सोडून देता. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये देवाचं भजन करा, संतांची संगत करा, आई बापाची सेवा करा, जीवनामध्ये आईची सेवा करा. कारण ती आई कशी असते, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. यह जो दुनिया है वन है कांटों का, यह जो दुनिया है वन है कांटों का, तो फूलवारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान होती है, वो होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है. तू कितनी सुंदर है, तू कितनी शीतल है, तू कितनी सुंदर है, तू कितनी शीतल है, न्यारी न्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. म्हणून जीवनामध्ये त्या आईची सेवा करा. कारण जीवनामध्ये जर आपली आई गेली ना, आपण कुठल्याही स्त्रीला आई आई म्हणून हक्का मारली ना तरी आपल्या आईची सर कोणालाही येत नाही. म्हणून जीवनामध्ये आई बापाची सेवा करा, संगत संतांची करा आणि भजन कोणाचं करा तर देवाचं करा. पण आम्ही किती सांगितलं देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, पण तुम्ही ऐकत नाही. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सराच्या शेवटी पा काळ बांधून येईल, सराच्या शेवटी पा काळ बांधून येईल, सराच्या शेवटी काळ बांधून येईल, सराच्या शेवटी काळ बांधून येईल. का जनार्दनी आमुचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल, का जनार्दनी आमुचे
कैसा वासुदेव बोलती बोल कैसा वासुदेव बोलती बोले कैसा वासुदेव बोलती बोले कैसा वासुदेव बोलती बोल कैसा वासुदेव बोलती बोल कैसा वासुदेव बोलती बोले कैसा वासुदेव बोलती बोले काळ्या रात्री तळपत होतात तिच्या रूपाचं ऊन काळ्या रात्री तळपत होतात तिच्या रूपाचं ऊन अरे अशीच देखणी होती आणि अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शीलवान अरे राजा तो शीलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीची वाट लई अवघड काय सांगू जीवाची परंग पंढरीची वाट लई अवघड काय सांगू जीवाची परवड पंढरीची वाट लई अवघड काय सांगू जीवाची परंग पंढरीची वाट लई अवघड काय सांगू जीवाची परवड या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया दौरा फिरवितो तुम्ही टुका ऐका दौरा फिरवितो तुम्ही टुका ऐका दौरा फिरवितो तुम्ही टुका ऐका दौरा फिरवितो तुम्ही डुगा ऐका टुका ऐका तुम्ही डुगा ऐका टुका ऐका तुम्ही डुगा ऐका पिंगळा 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 मारवाडी बोली बोलतो देखा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोली बोलतो देखा पिंगळा मारवाडी हे पिंगळा माधुरी बोल बोलत देखा पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोल बोलत देखा पिंगळा माधुरी हे पिंगळा मारवाडी बोली बोलतो देखा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोली बोलतो देखा पिंगळा मारवाडी म्हणून जीवनामध्ये देवाचं भजन करा संतांची संगत करा त्या देवाने या पृथ्वी तळावर इतकं सुंदर शरीर घेऊन पाठवलंय ना तर या देहाचं काय करा सार्थक करा म्हणून नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम म्हणून जीवनामध्ये देवाचं भजन करा संतांची संगत करा एकदा सर्वांनी आपले हात वर करा आणि जो कोणी या जन्मात हात वर करणार नाही त्याला देव म्हणतो याने या जन्मात टाळी वाजवली नाही याला पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय द्या आणि 4 पायाचं करा ज्याला कोणाला 4 पायचं व्हायचं नसेल त्यांनी आपले 2 हात काय करा वर करा वाजवा टाळी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया
जगा, देवाचं भजन करा. या कुटुंबाने मला कीर्तन करण्याची संधी दिली म्हणून मी या खेमनर कुटुंबाचे आभार मानते व ज्यांनी ज्यांनी मला साथ संगत दिली त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य आहे. असे आमचे गायक हरिभक्तपरायण भारतजी महाराज गुंजाळ, मयुरीताई जगताप, त्या दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या संस्थेतल्या या गोड चिमुरड्या त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या विनेकरासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण तुमचा विनेकरी 50-60 वर्षाचा, आमची विनेकरी 10-12 वर्षाची मुलगी आहे. 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन नाचते. त्या विनाचं वजन तिच्या वजना एवढं आहे आणि ते घेऊन नाचायचं आहे. एवढं सोपं आहे का परमार्थ करणं? तर नाही. म्हणून तिलाही द्यावे तेवढे धन्यवाद. मृदुंगवादक आमचे बंधुरात, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, तालमणी तालमर्षी आमचे हर्षलजी महाराज ताजने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तुम्ही 2 तास माझं कीर्तन बसून ऐकलं. तुमच्याशिवाय माझ्या कीर्तनाला शोभा नाही, म्हणून तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय.